या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। महापालिकेतील बहुचर्चित बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणातील 4 अधिकाऱ्यांचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी मंगळवारी फेटाळला। गेल्या 5 महिन्यांपासून यावर सुनावणी सुरू आहे। महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागात जून 2023 मध्ये बेकायदेशीर परवान्याचे रॅकेट उघडकीस आले। प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून 1 महिन्यानंतर महापालिका आयुक्त शीतल तेलयुगले यांनी सहाय्यक अभियंता जाकीर हुसेन नाईकवाडी, आवेक्षक श्रीकांत खानापुरे, आनंद क्षीरसागर आणि लिपिक शिवशंकर घाटे या 4 जणांना निलंबित केले व त्यांच्यावर सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हे देखील दाखल झाले। बांधकाम परवाना प्रमुख नीलकंठ मठपंती यांनी 15 ऑगस्ट 2024 रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यानंतर एकाही आरोपीला अटक झाली नाही। 22 ऑगस्ट रोजी शिवशंकर घाटे यांना अंतरिम जामीन मंजूर झाला। इतर तिघांनीही जामिनासाठी अर्ज केला, मात्र नवे न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्याकडे 2 वेळा सुनावणी झाली। यामध्ये चौघांचा जामीन अर्ज फेटाळल्याचे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत, सहाय्यक सरकार वकील दत्तू पवार यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे। दरम्यान या प्रकरणात उच्च न्यायालयात दाद देखील मागणार असल्याचे आरोपीचे वकील जयदीप माने आणि प्रशांत नवगिरे यांचे स्टेटमेंट समोर येत आहे। महापालिकेच्या बांधकाम परवाना घोटाळ्यात जाकीर हुसेन नाईकवाडी, आवेक्षक श्रीकांत खानापुरे, आनंद क्षीरसागर आणि शिवशंकर घाटे यांनी बेकायदेशीर बांधकाम परवाना देऊन फायली गायब केल्या। यातील 1 कोटी रुपयांच्या विकास शुल्काचा हिशोब देखील जुळत नसल्याचा प्रशासनाचा आरोप आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।